मित्रांनो, तुम्ही जर एंजल वनच्या ॲपमधून SIP सुरू केली असेल, परंतु ती तुम्हाला आता बंद करायची असेल, म्युच्युअल फंडमधले पैसे विड्रॉ करायचे असतील, तर ते कसे करायचे त्याची स्टेप बाय स्टेप माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा मित्रांनो, माझे 2 SIP एंजल वनच्या ॲपमध्ये सुरू आहेत. पराग पारिक फ्लॅक्सी कॅप फंड आणि जिओ ब्लॅकरॉक इंडेक्स फंड या 2 फंडमध्ये माझे SIP सुरू आहेत. त्याच SIP मला आता बंद करायचे आहेत आणि पैसे पण विड्रॉ करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता SIP आता खूप लो मध्ये चालत आहेत. मी किमान 1 वर्षापासून या ठिकाणी या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतोय, परंतु याचा रिटर्न काहीच मला भेटत नाहीये. तुम्ही बघू शकता माझ्या SIP वर किती लो रिटर्न आहे. त्यामुळेच मी आता हे SIP बंद करतोय आणि पैसे पण हे विड्रॉ करून घेतोय. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल, यामध्ये एक्झिट लोड काय लागतो का? म्हणजे मधातच आपण जर SIP बंद केली तर आपल्याला काही फीस वगैरे चार्जेस काय द्यावे लागतील का? आणि बँकेमध्ये पैसे डायरेक्टली येण्यासाठी योग्य पद्धत कोणती आहे, त्याविषयी पूर्ण माहिती मी स्टेप बाय स्टेप स्वरूपात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एंजल वनच्या ॲपवर यायचं आहे, लॉग इन वगैरे करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग या ठिकाणी मी पोर्टफोलिओमध्ये जातो. तुम्हाला आधी माझा जो काही म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ आहे तो तुम्हाला दाखवतो. बघा, माझे 2 SIP या ठिकाणी सुरू आहेत, पराग पारिक फ्लॅक्सी कॅप फंड आणि जिओ ब्लॅकरॉक निफ्टी 50 इंडेक्स फंड. अशा 2 SIP आहेत. या दोन्ही SIP मध्ये 1,000 रुपये पर मंथ या ठिकाणी मी इन्व्हेस्टमेंट करतो आहे. आता एकूण गुंतवणूक माझी 12,999 रुपये म्हणजे 13,000 रुपये झाली आहे. आणि यावर रिटर्न बघा किती लो आहे, 47 रुपये एवढंच रिटर्न यामध्ये आलेलं आहे. पराग पारिकवर थोडंसं रिटर्न आहे 1.65%चं, परंतु बघा जिओ ब्लॅकरॉक निफ्टी 50 इंडेक्स फंडमध्ये बघा 1.70% एवढं मायनसमध्ये रिटर्न आहे. 4,915 रुपये एवढी करंट व्हॅल्यू आहे आणि त्यामध्ये पण 85 रुपये मायनसमध्ये आहे. त्यामुळेच मला ही जिओ ब्लॅकरॉक निफ्टी 50 इंडेक्स फंडची SIP बंद करायची आहे आणि हे म्युच्युअल फंडमधले जे काही पैसे आहेत ते विड्रॉ करून घ्यायचे आहेत. त्यासाठी योग्य पद्धत कोणती आहे, यावर एक्झिट लोड काही लागेल का, तेच मी तुम्हाला आता इथं सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला जी कोणती SIP बंद करायची आहे ती SIP इथं निवडावं लागेल. मला जिओ ब्लॅकरॉकची इंडेक्स फंडची SIP बंद करायची आहे, त्यामुळे मी ही SIP या ठिकाणी निवडतो. त्यानंतर अशा प्रकारे ही SIPची पूर्ण डिटेल या ठिकाणी येईल. यामध्ये बघा माझी एकूण इन्व्हेस्टमेंट ही 5,000 रुपयाची आहे, परंतु त्याची आता करंट व्हॅल्यू 4,914 रुपये एवढंच राहिली आहे. तुम्ही बघू शकता मी केव्हापासून या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट या SIP मध्ये करतो आहे. सप्टेंबरपासून मी इथं इन्व्हेस्टमेंट सुरू केली होती. आता बघा एवढे महिने या ठिकाणी झाले आहेत, तरी देखील मायनसमध्येच आहे. त्यामुळे मी या ठिकाणी ही SIP जी आहे ती बंद करणार आहे. SIPची माझी अमाऊंट 1,000 रुपये पर मंथली आहे. इथं तुम्ही बघू शकता ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पण आहे. तीच आता मी या ठिकाणी हे SIP विड्रॉ करून टाकतो आहे. त्यासाठीच आता या इन्व्हेस्टमेंट डिटेल्स ह्याच्या बाजूला हे जे काही 3 डॉट आहेत त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग अशा प्रकारे हे 3 या ठिकाणी ऑप्शन येतील, इन्व्हेस्ट वन टाईम, विड्रॉ आणि स्विच फंड्स. यामध्ये आपल्याला हा जो मधला ऑप्शन आहे विड्रॉचा त्यावर क्लिक करायचं आहे. मेक अ पार्शल ऑर फुल विड्रॉवल फ्रॉम दिस फंड डायरेक्टली टू युअर बँक अकाउंट, यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग अशा प्रकारे हे पॉपअपचा मेसेज येईल. इथं तुम्ही बघू शकता एक्झिट लोड नील आहे, म्हणजे मला एक्झिट लोड काहीच लागणार नाही आहे. डायरेक्टली कोणत्याही फीस किंवा चार्जेसशिवाय मी SIP बंद करू शकणार आहे. 4,915 रुपये एवढी करंट व्हॅल्यू आहे, तीच आपल्याला आता विड्रॉ करायची आहे. त्यासाठी विड्रॉ हा जो खालचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग आपल्याला इथं अमाऊंट टाकायची आहे. तुम्हाला जर पूर्ण SIP जर विड्रॉ करायची नसेल तर तुम्ही पार्शली अर्धी SIP पण विड्रॉ करू शकता किंवा विड्रॉ फुल अमाऊंट हे देखील करू शकता. मला इथं पूर्ण अमाऊंट या ठिकाणी विड्रॉ करायची आहे, त्यामुळे हे खालचं जे ऑप्शन आहे विड्रॉ फुल अमाऊंट यावर मी टिक करत आहे. टिक केल्यानंतर अशा प्रकारे एंटर अमाऊंटमध्ये पूर्ण आपली जी काही SIPची अमाऊंट आहे ती येऊन जाईल. आता इथं डायरेक्टली आपल्याला विड्रॉ हे जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं की मग आपलं जे काही बँक अकाउंट एंजल वनशी लिंक आहे ते या ठिकाणी येईल. HDFC बँकेचं बँक अकाउंट इथं माझं लिंक आहे. इथं बघा विड्रॉ समरीमध्ये विड्रॉ अमाऊंट अप्रॉक्स 4,914.53 रुपये एवढे आहे आणि इथं खाली नंबर ऑफ युनिट 487.011 एवढे आहेत. एक्सेप्टेड NAV डेट 3 फेब्रुवारी 2026 आहे. आणि आपली SIPची जी काही अमाऊंट आहे ती आपल्या बँकेमध्ये कधी क्रेडिट होईल त्याची डेट इथे दिलेली आहे. एस्टिमेटेड क्रेडिट डेट 5 फेब्रुवारी 2026.
म्हणजे आज तारीख आहे 3 फेब्रुवारी आणि आपले जे SIPचे पैसे आहेत ते 5 तारखेला विड्रॉ होतील असं इथं सांगितलं जात आहे. आता मी इथं कन्फर्म विड्रॉ यावर क्लिक करतो. क्लिक केलं की मग अशा प्रकारे लोडिंग घेईल. त्यानंतर आपली विड्रॉल ऑर्डर या ठिकाणी प्लेस होऊन जाईल आणि नंतर मग ऑर्डर समरीचं हे असं पेज या ठिकाणी ओपन होईल. विड्रॉ ऑर्डर प्लेस असं या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे आपलं विड्रॉचं जे काही ऑर्डर आहे त्या ठिकाणी सक्सेसफुली प्लेस झालेलं आहे. 5 फेब्रुवारी 2026 म्हणजे अगदी 2 दिवसाच्या आतच मला बँकेमध्ये या ठिकाणी SIPचे जे काही पैसे आहेत ते देखील या ठिकाणी क्रेडिट होणार आहे. कोणत्याही स्वरूपाची अडचण नाही. या ठिकाणी एंजल वनच्या माध्यमातून आपली जी काही SIP आहे ती सक्सेसफुली विड्रॉ झालेली आहे आणि SIP आपली बंद पण झालेली आहे. ऑर्डर डिटेल्सचं पेज हे देखील या ठिकाणी ओपन झालं आहे. विड्रॉल इन प्रोग्रेस असं दाखवत आहे. म्हणजे आपलं जे काही विड्रॉल आहे ते सध्या पेंडिंग आहे. 2 दिवसाच्या आतच आपल्याला पैसे आपल्या बँकेमध्ये क्रेडिट होणार आहे. थोडक्यात बघा, एंजल वनच्या ॲपमधून डायरेक्टली तुम्ही जी काही SIP आहे ती अशा प्रकारे बंद आणि विड्रॉ करू शकता. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.